राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम पंचायतमध्ये आपलं स्वागत। खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आता मी पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये आहे। भोर नगर परिषदेसाठी 20 जागांवरती निवडणूक होणार आहे। त्याचबरोबर एका जागेवरती नगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। खरं तर पाहिलं तर याच भोरमध्ये अनेक वर्ष संग्राम थोपटे अर्थात संग्राम थोपटे आणि त्याचबरोबर थोपटे घराण्याची अनेक वर्ष सत्ता होती, परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी शंकर मांडेकर जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेवरती निवडून गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्याच अनुषंगानं भोर नगर परिषद निवडणुकीमध्ये अत्यंत रंगत भरलेली आहे। खरं तर आता सध्या जर पाहिलं तर सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत। याच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सध्या राजकीय वातावरण तर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या बाबतीमध्ये भोरमधील स्थानिक नागरिकांच्या नेमक्या काय भावना आहेत, इथे प्रचाराचे नेमके काय मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या नेमक्या नागरी समस्या आहेत हे आपण येथील मतदारांकडून परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूयात की सध्या भोरमध्ये कुणाची हवा आहे, प्रचाराचे मुद्दे नेमके कोणते आहेत हेच आपण थेट इथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। सध्या आपण बघतोय की नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। सध्या भोरमध्ये प्रचाराचे मुद्दे काय? भोर शहरामध्ये आता पाणी पुरवठ्याचा स्वच्छ पाणी पुरवठ्याचा एक मुद्दा आहे। नंतर दुसरा आहे तो रोजगारासंदर्भातला आणि तिसरा आहे तो सिवी वॉटर निरानिधी शुद्धीकरणचा आहे। नंतर काही अर्धवट थोडेसे रस्ते राहिलेले आहेत, त्याची पूर्तता करावी, राहिलेले रस्ते कॉन्क्रिटीकरण करावं, हा एक मुद्दा आहे। नमो उद्यान योजना एक आहे, त्या अंतर्गत एक उद्यानाची योजना आहे। असे वेगवेगळे मुद्दे आहेत। म्हणजे एवढ्या दिवसामध्ये भोरचा विकास झाला आहे का? म्हणजे इथं पाहिलं तर थोपटे घराण्यांचं वर्चस्व होतं, इथला भोरचा विकास झालेला आहे का? कारण मागच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर इथं राष्ट्रवादीचा आमदार निवडून आले। भोर शहरामध्ये संपूर्ण रस्ते चकाचक, अंतर्गत रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। आजपर्यंत इथं दुसरं कुणीही काम केलेलं नाही। भोर शहरामध्ये व्यापारी गाळे 3 संकुल झाली, जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न झालेला आहे। शुद्ध आणि पिण्याचं पाणी मिळण्यासाठी नागरिकांना जवळपास 14 ते 18 कोटी रुपयाची योजना झालेली आहे। जलतरण तलाव, व्यायामशाळा हे बांधलं गेलेलं आहे, वर्क इन प्रोग्रेस येते। शॉपिंग सेंटर 3 ठिकाणी झालेली आहेत। प्रशासकीय रोजगाराच्या दृष्टिकोनातून भोरमध्ये कशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स वगैरे आलेले आहेत इथे? भोरमध्ये आता पर्यटन हा एक रोजगार होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून भोर शहरामधील भोरेश्वर मंदिर, शनीघाट परिसर असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण रोजगार पर्यटनाचा विकास केंद्र करतोय। शनीघाट इथं जवळपास 7-7.5 कोटी रुपयाचं सुशोभीकरण करतोय आपण। तिथं नौकानयन वगैरे अशा माध्यमातून पर्यटन वाढावं म्हणून आपलं काम चालू आहे। इथं लढत कशी होऊ शकते? म्हणजे इथं पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने सुद्धा उमेदवार दिलाय, भाजपाने सुद्धा उमेदवार दिलाय। लढत कशी होईल असं वाटतं? इथं लढत होणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप. 0-21 भाजप पूर्णपणे प्रचंड बहुमताने निवडून येईल. कारण पूर्ण वर्चस्व संग्रामदादा थोपटे यांचंच आहे. सध्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक आहे, निवडणुकीत चुरस असेल असं म्हटलं चाललंय। कशा पद्धतीची निवडणूक होईल असं वाटतं? निवडणुकी ही विकास मुद्दे आणि ज्या भोर शहरातल्या समस्या आहेत त्याच्या समस्येवर निराकरण करण्यासाठी जो उमेदवार किंवा जी पार्टी त्याला प्राधान्य देईल त्याच्या मागे जनता ही नक्कीच राहणार आहे। कोणाचं पारडं जड वाटते म्हणजे दोन्ही पक्ष, राष्ट्रवादी की भाजप? सध्या तरी आता सर्वसामान्यांचे जे एक नाव आहे येतं आहे, म्हणजे रामचंद्र नाना आवारे, त्यांना नाना म्हणतात सर्व, ते सर्व समावेशक आहेत। म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत त्यांचं नाव परिचित आहे आणि सर्वसामान्यांना ते आधार देत असतात। म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा जनसंपर्क या भोर शहरामध्ये असल्यामुळे त्यांचं नाव तरी आता सध्या भोर शहरामध्ये येत आहे, पुढे येत आहे। म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर विधानसभेच्या अनपेक्षित असा निकाल लागलेला होता, राष्ट्रवादीचे आमदार इथून निवडून आल्याचं पाहायला मिळालं होतं। आता सध्या काय असं अनपेक्षित होईल असं काय वाटतं? अ, सध्या तरी आता नानांचा कसा हा आश्वासक चेहरा आहे शहरामध्ये
आणि त्या अशोक चेहऱ्याच्या मागे जनता मला वाटते त्यांच्या मागे राहील. कारण आता गल्लोगल्ली किंवा जिथे जाईल भोर शहरामध्ये तिथं नानांचाच म्हणजे जास्त करून बोलबाला होतो किंवा त्यांच्याच नावाची चर्चा ही ऐकण्यास भेटते आम्हाला तरी. काटीतटीची लढत होईल असं वाटतं? हां, अतिरेकीची लढत तर होणारच आहे. पण एक डॉक्टरच्या नात्याने मी एक मध्ये मागं भोरमध्ये व्हिडिओ व्हायरल झाली होती. आता आम्ही प्रॅक्टिस करताना आजार वगैरे वेगळे असतात. पण आता मध्यंतरी पावसाळ्याच्या दरम्यान भोरमध्ये टायफॉईडचे पेशंट खूप सापडत होते. पण आम्हाला असे चर्चेत आले होते की म्हणजे भरपूर सगळ्याच हॉस्पिटलला आहेत वगैरे पेशंट. पण एक व्हिडिओ आम्ही बघितली की इथली जी पाण्याची टाकी वगैरे आहे, तिथं खूप घाण वगैरे त्या व्हिडिओमध्ये दिसली आम्हाला. म्हणजे ते एक मुद्दे भरपूर आहेत. तर सर्वात मोठे मुद्दे म्हणजे सर्वसामान्यांना जे आरोग्याविषयी असतील, त्यांचे रोजच्या ज्या गरजा वगैरे असतील, ते मुद्दे सर्वात म्हणजे आघाडीवर असणार आहेत या निवडणुकीत. म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांकडं असं दुर्लक्ष का होतं असं वाटतं? नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आलेलं आहे. आता सध्या तरी या निवडणुकीत असं चिन्ह दिसतंय की नागरिकांचे प्रश्न सर्वच दोन्ही पार्टींनी प्रथम ठेवलेले आहेत किंवा पहिले नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि मेन मुद्दे जे लाईटचे आणि पाण्याचे आहेत. म्हणजे पुण्यासारख्या शहरापासून जे एक IT हब आहे, भरपूर राज्यातले देशभरातले लोक तिथे येतात काम करायला आणि पुण्यासारख्या ठिकाणापासून भोर एका तासाच्या अंतरावर असून सुद्धा जर एवढे मुद्दे भोरमध्ये उठत आहेत, याचा अर्थ की भोर आत्तापर्यंत कुठेतरी अजून मागच आहे. जसं आपण भोरच्या आसपासची गावं म्हणतो, शिरवळ म्हणा, नसरापूर, कापूरवळ, हे इतकं यांनी प्रगती केलेली आहे, तरी भोर अजूनही माग आहे. म्हणजे याचा कुठेतरी लोकांनी सुद्धा विचार केला असावा. म्हणजे अनेक वर्ष जर पाहिलं तर थोपटे घराण्याची सत्ता होती या भागामध्ये. त्यांनी विकास केला नाही वाटतं? नाही, विकास केला असं नाहीये, पण प्रत्येक जण आपल्या परीने तयार करू म्हणजे प्रयत्न करतच असतो. विकास केलाच नाही असं पण पूर्णपणे आपण म्हणू शकत नाही. जो जास्त विकास करेल नागरिक त्यांनाच मत करणार. सध्या सध्या कोणाची हवं आहे असं वाटतं? म्हणजे इथे इथं पाहिलं तर मित्र पक्षामधलेच दोन्ही उमेदवार जे आहेत रिंगणात. हां, मित्र पक्षांमधले दोन्ही उमेदवार आहेत. पण सध्या आता जी यंग जनरेशन आहे, जेन जी जनरेशन आपण जी म्हणतो, आता इंस्टाग्रामवर सगळे स्क्रोल वगैरे करत असतात. तर सध्या तरी पूर्णपणे राष्ट्रवादीचं थोडंसं वारं दिसतंय भोरमध्ये. दादा, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, प्रचारही सुरू झालेला आहे. नेमक्या भोरमधल्या नागरी समस्या काय आहेत, काय अडचणी आहेत? पहिला प्रश्न म्हणजे वाहतुकीचा. वाहतूक आम्ही सांगितलं होतं की वन वे करा, पण होत नाही. वाहतुकीनं रोज पोलिसांची भांडणं, पोलीस लोक येतात, पावत्या मारतात. म्हणजे त्यामुळं बाहेरच्या गाडीवाले येत नाहीत. त्यामुळे आम्हाला दुकानदारांना फटका बसतो त्याचा. आम्ही किती वेळा अर्ज दिला की काम करून घ्या, पण ते व्हायला पाहिजे, ते झालं नाही अजून. टॅक्सचा विषय, टॅक्स पण वाढून येते, गटारं साफ झाले नाहीत. पार्किंगचा विषय येतो, पार्किंगला गाड्या नाही, स्ट्रीट लाईट नाही आहेत. हा विषय आहे. भरपूर समस्या आहेत, पण त्यातनं थोडे तर निघाले तरी आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहेत त्याचा. पण केलं पाहिजे, होत नाही त्या गोष्टी. म्हणजे का अनेक वर्ष झालं इथे राजकारण पाहतोय आपण, थोपटेंची सत्ता पाहतोय, आता मांडेकर आले आहेत, विकास का होत नाही असं वाटतं? विकास होत नाही म्हणजे आता ते शेवटी त्यांची इच्छा कारण पाहिजे ना तयारी. मांडेकर असू दे, थोपटे साहेब, कामं झाली, रस्ते झाले, हे झाले, पण रस्ते बारीक असल्यामुळे ट्रॅफिकची म्हणजे जास्त होती. त्यातनं काहीतरी मार्ग काढावा, हाच विषय. बाकी आमचा काही मुद्दा नाही. कारण काय ट्रॅफिकमुळे काय होतं, बाहेरच्या गाड्या येतात. समजा बाहेरगावच्या गाड्या असेल, ट्रॅफिक इथे गाडी लावायला जागा नाही, आम्ही जातो बाहेर. त्यामुळं भोर म्हणजे नगर परिषदपासून खाली स्टँडपर्यंत, काळ्या गणपतीपर्यंत गाड्या थांबत नाही. त्याचा फटका आम्हाला खूप बसतो. हा विषय आहे. दादा, इथं बघितलं तर आता राष्ट्रवादी भाजप असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. काय वाटतं, कोणी येईल असं? तसं काहीच सांगू शकत नाही, कारण की तिरंगी लढत ही आत्ता कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही. कारण की तसा आवारींचा जो पण जोर आहे, तसा आमचा संग्राम नानांचे पण जोर आहेच त्या गोष्टीवर. आणि हे गोष्ट साध्य झाली पाहिजे की कोणतरी ह्यातनं व्यवस्थित मार्ग काढून विषय सॉल्व्ह झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि कंपन्या आल्या तर त्याहून बेस्ट, ते अजून निस्त्यास येत आहेत, थांबतायत, पण जात आहेत. कुठं काय होतं कळत नाही. आम्ही MIDCचा विषय तर सोडूनच दिला आहे, त्यातनं काहीच मार्ग निघत नाही MIDCचं. तर का होत नाही असं वाटतं? काय राजकारणच, वरचं काय नाही आहे. आणि जागेच्या बाबतीत कुणी ते काय नोटिफिकेशन देऊन ठेवले, काय दिलंय, 35 एकरामध्ये नोटिफिकेशन देऊन ठेवले, त्यामुळे पुढच्या गोष्टी कुठल्या होतच नाही आहेत. म्हणजे राजकारणामुळे इथली MIDC होत नाही असं? हां, असंच आमचं म्हणणं आहे. राजकारणामुळेच होत नाही आहे. राजकारण असलं असतं तर ॲक्च्युली उतरली म्हणा किंवा वडगाव म्हणा, कुठेतरी झालीच असती. मी तोच विषय, दुसरा कुठलाही विषय नाही यात. ज्या आता बोरतकात ज्या गायरान जमिनी आहेत, हां, ज्या नगरपालिकेच्या ॲक्वायर आहेत, तिथे एखादी ठीक आहे MIDC होत नाही तर बारकी एखादी छोटी कंपनी चालू करा, जिथून भोरकरांना रोजगार भेटेल. आज भोरमधली पोरं, माझा स्वतःचा भाऊ आज पुन्हा भोर अपडाऊन करतोय, इथली पोरं शिरवळला जात आहेत.
का आता आपल्या तालुक्यात कंपनीच नाहीये. कंपनी झाली तर भोरला रोजगार भेटेल, 4 पैसे भोरला येतील. आज भोरला गार्डन नाहीये, जॉगिंग पार्क नाहीये, कुठंच नाहीये. ती सोय आता आता जर कोणाची सत्ता बसली तर या गोष्टी व्हायला पाहिजेत. जॉगिंग पार्कला लोकांना बाहेर जायला लागते. कुत्र्यांचा त्रास आहे, भटके कुत्रे त्रास देत आहेत, त्यांचा त्रास होत आहे. मध्यंतरी आमच्या गाडी असं भटके कुत्रे म्हणजे पिसळ कुत्रे जाताना आमच्या गाडीची काच फुटली. नगर परिषदेत गेलो, कुणी आम्हाला रुपये दिले नाही. मला तो 5,000चा खड्डा बसला पूर्ण. जाऊन आलो, नगरसेवकांना घेऊन गेलो, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या गाडीची काच स्वतः बदलून घेतली. म्हणजे निवडून आलं तरी इथले जे नगरसेवक आहेत म्हणजे जेही निवडून येतील त्यांच्याकडनं नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटतं. दुर्लक्ष थोडं बरं होतं, जास्त होत नाही, पण थोडं बरं होतं. आता आमच्या नव्याळीत 6 वर्ष झाली लाईटच नाही. नगरपालिकेत मी जाऊन आलो, अर्ज केला, त्यामुळे आमच्याकडे ग्लोब नाही. ठीक आहे, आपण म्हणतो जाऊ दे, आज होईल, उद्या होईल, परवा येईल, पण आज जवळजवळ 6 ते 1.5 वर्ष खांबावर लाईटच नाही आहे. त्यातनं मग ते सापांचा त्रास, ह्यांचा त्रास होत, म्हणजे हा विषय आहे. व्हायला पाहिजेत कामं, ती झाली नाहीत कामं. बाकी दादांच्या काळात पण कामं चांगली झाली. दादांच्या काळात आमच्या रस्त्याची कामं चांगली, बोळ चांगले झाले. नगरसेवकांनी बाकी सगळी कामं चांगली केली. फक्त जो परत मेंटेनन्स पाहिजे तो मेंटेनन्सचा परत त्यांनी विषय घेतला नाही. काम करताना आज रस्ता चांगला झाला, परत नंतर तो मेंटेन करायला परत पाहिजे ना, तो मेंटेन नाही झाला त्यांच्याकडून, हा विषय. तर तुम्हाला काय वाटतं इथं तुम्ही स्थानिक आहात, कशा पद्धतीची ती लढत होईल असं वाटतं? भोरमध्ये नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार भाजपचा भरघोस मताने निवडून येईल आणि बाकीचे 20 नगरसेवक ते संपूर्ण बहुमत मताने निवडून यायचे अशी संग्रामदादा तर्फे मी नगरसेवक सादिक फारस म्हणून खात्री देतो. भोर शहरामध्ये सगळे नगरसेवक भाजपतर्फे निवडून येतील एवढी खात्री 100% खात्री देतो. म्हणजे भोरचा विकास हा झालाय का? झालेला आहे पण थोडाफार राहिलेला आहे. MIDC वगैरे हा प्रकार थोडासा बाकी आहे आणि किरकोळ थोडीशी कामं, किरकोळ रस्त्याची वगैरे गटाराची पाण्याची कामं थोडीशी बाकी आहेत. ते येत्या पंचवर्षीमध्ये 100% पूर्ण संग्रामाला पूर्ण करतील एवढी खात्री मी दादांतर्फे देतो जनतेला. म्हणजे काही इथली भाजप आता भाजप राहिलेली नाही म्हणे, आता थोपटे भाजप झाली अशी टीका होती. भाजप आता भोरमध्ये पहिली नव्हती पण संग्रामदादांनी प्रवेश केल्यापासून भोरमध्ये 100% भाजप आहे पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण समाजाचा पाठिंबा संग्रामदादा यांना आहे भाजपला. इथले जर तरुण पाहिले तर पुण्यामध्ये शिकायला जातात, नोकरीसाठी पुण्याला जातात, असं का होतं? म्हणजे भोरमध्ये काही उद्योग आलेच नाहीत? नाही, आलेच नाहीत ना. आता येतील, आता येतील. आता भाजपमध्ये दादा निवडून आलेत ना संग्राम थोपटे, त्यामुळे आता 100% येतील. त्यावर देवेंद्र फडणवीस, मोदी असल्यामुळे आता सगळं विषय सगळा होणार. म्हणजे पूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणून असं काही उद्योग आले नाहीत असं वाटतं? काय तसं आता काय तुम्हाला तर माहिती आहे ना, त्यामुळे आता विषय नाही. पण मोदीमुळं, देवेंद्र फडणवीसमुळं, ह्याच्यामुळं आपलं आलेले आहेत, येणार 100% आता येणारच. म्हणजे कुणी येऊ दिलं नाही? विरोधकांनी हे असले जे MIDC वगैरे कारखाने बाकी असे मोठे येऊन दिले नाहीत. असे भोर शहरामध्ये दादांना पाठबळ देण्यासाठी असे ताकद दिली नाहीये दादांना विरोधकांनी. कधीच आहे विरोधक? पाठीमागचे विरोधक जे होते त्यांनी दादांना असं पाठबळ दिलेलं नाही. असं म्हणजे भाजप आधी दादा काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस भाजपनी उद्योग येऊ दिलं नाही. भाजपने नाही, बाकीच्या पक्षाचे विरोधक होते त्यांनी दादांना पाठबळ दिलं. मी एक इंजिनियर आहे आणि इंडस्ट्री सेक्टरमधून आहे. मी इथल्या एका स्वातंत्र्यपूर्व कंपनीत काम करत होतो जिचं नाव आर्लेब्स लिमिटेड आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे इंडस्ट्रीचा बेस होता आणि इथं वेगवेगळ्या अनेक कारणांमुळे इथली इंडस्ट्री बंद पडली. काही प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, काही कामगारांचे प्रश्न किंवा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा. त्या प्रॉडक्टमुळे इथल्या इंडस्ट्रीज बंद पडल्या. पण विरोधकांनी कारण नसताना आमदारांवर, संग्रामदादांवर ते बिल फाडलं की यांनी MIDC आणली नाही. MIDC येण्याकरता वेगळं काही करावं लागत नाही. मुंबईच्या जवळपासचा एरिया जिथं सागरी मार्ग हे आहे स्वस्त पडतो, सी शोरचा ट्रान्सपोर्ट किंवा सागरी मार्गाचा किंवा रोडद्वारे आमचं भोर आहे ते खरं पर्यटन सिटी म्हणून उदयाला येते. आता आम्हाला पर्यटन दर्जा मिळाला नाही तरी तुम्ही जर शुक्रवारपासून रविवारपर्यंत थांबला इथं तर एवढी गर्दी इकडे येत असते. निसर्ग समृद्ध आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने रामराज्याची पुनीत भूमी आहे आणि लोकांना ते पटलं की इथला निसर्ग साथ घालतोय आणि त्या दिशेने आमचा आता फोकस चाललेला आहे. इंडस्ट्री जर बघितलं तुम्ही तर इंडस्ट्री पुण्याच्या आजूबाजूची इंडस्ट्री सुद्धा बंद पडायला लागली. कारण सगळीकडे हे आहे ते मेरिट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा. हे मोठमोठे जायंट ते हे करतायत आणि त्या ह्याच्यात आम्हाला खरं जायचं नाही.
पण राजकीय ह्याचा लोक फायदा घेऊन कारण नसताना मतप्रदूषण करतात. म्हणजे नगर अध्यक्षपदाची निवडणूक कशी होईल वाटतं? अटीतटीची होईल का कशी एकतर्फी होईल? नाही, नगर परिषदेची निवडणूक ही बऱ्यापैकी आता वाटतंय संघर्षमय, पण जनता ओळखू नये. म्हणजे पूर्वी राजकारणात एक कायाराम गायाराम संस्कृती होती की जगजीवन रामांच्या काळापासून सुरू झाली. तसं काहीतरी झालेलं हे जनतेच्या ह्याच्यात सुप्त दिसतंय. हे म्हणजे असं असं चाललेलं आहे, झालेलं आहे. आणि त्याच्यावर आता मी माझ्यासारख्या छोट्या माणसांनी काय हे करण्यापेक्षा जनता ते मतदानातून दाखवून देणार आहे. म्हणजे आयाराम गयारामाची संस्कृती दिसते असं तुम्ही म्हणताय. मी खरं तर म्हणत नाही. नाही म्हणजे अर्थात जनता म्हणते. जनता म्हणते असं तुम्ही म्हणता. इथं कशा पद्धतीचं असू शकतं? कारण मागच्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीचा विजय झालेला होता. असं काही वेगळं चित्र काही दिसत इथे? नाहीये तसं. इथं जे मतदान झालेलं आहे बोरवेलला ते जागेवरच आहे. सगळे भाजप नगराध्यक्ष भाजप सगळे व्यक्ती बघूनच इथं आणि परंपरा बघून विकासाची इथलं जे आहे मावळा आमचा, तो जो म्हणजे इतका प्रामाणिक आणि सच्चा आहे की ते एखाद्या सरकारी ऑफिस किंवा कार्यालयात जाताना सुद्धा चप्पल बाहेर काढून जातो. म्हणजे एवढं तो रिस्पेक्ट देणारा आणि रिस्पेक्ट हे करणार आहे. म्हणजे इथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन जर बघितलं तर गुन्ह्यांची नोंद सुद्धा होत नाही, कारण लोकच इथं गरीब आणि प्रामाणिक आहे. आणि त्याचं कारण नसताना वेगवेगळ्या राजकारणात ओढून त्यांना हे करतात. दादा, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, इथले स्थानिक मुद्दे काय आहेत नेमके? काय काय नागरिकांना अडचणी येतील? स्थानिक मुद्दे म्हणजे आता ही रस्त्याची कामं झाली, आता हे गटर वगैरे त्यांनी मोठे केले, परंतु त्या रस्त्या गटर केलेल्याचा उपयोग काय झाला? सगळेजण अतिक्रमणवर तसंच आहे आणि त्यामुळं पब्लिक येत नाही. आमची म्हणजे दुकानदाराच्या या भूमिकेतून अशी भूमिका आहे की पब्लिक आतमध्ये गाडी घालायलाच नको म्हणतो. कारण गाडी जर आतमध्ये आली ना त्याची, तर त्याला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. मग तो विचार करतो मी वरतीच घेतो औषधं किंवा खालीच घेतो औषधं, कशाला जायचं मार्केटमध्ये. त्यामुळे आमच्या विक्रीवर परिणाम झाला. म्हणजे मुळामध्ये रस्त्यांची समस्या आहे. रस्त्यांची समस्या आहे. पाणी आता 2 धरणं आहेत आपल्याकडं. पाणी सुद्धा त्यांनी म्हणजे पाणी जे जसं यायला पाहिजे 2 धरणाच्या हिशोबाने तसं येत नाही. काय एवढे वर्ष झालं इथला म्हणजे भोरमधला विकास का झाला नाही असं वाटतं? आता ही कोणतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे याबद्दल. आम्ही सर्वसामान्य पब्लिक आहे, आम्ही काय सांगणार यावर? म्हणजे काय म्हणजे तुम्ही सर्वसामान्य पब्लिक आहे, काय विकास झाला पाहिजे असं वाटतं? आपण बघतोय की इथलं शिक्षणाचा प्रश्न आहे. इथली मुलं पुण्यासारख्या शहरात जातात कामधंद्यासाठी. पुण्यासाठी शिक्षणाची परिस्थिती चांगली आहे तशी, म्हणजे खूप चांगली आहे तशी. आता मोठमोठी कॉलेजेस पण होत आहेत इथं, चांगलं आहे ते. परंतु नोकरी, लोकांकडे पैसे नाहीत, शेतीभातीवर अवलंबून लोक आहेत इथून. आणि जर इथं पहिल्या कंपन्या होत्या बोरमध्ये, त्याचं जे मार्केट होतं आमचं, ते मार्केट आत्ता 10% पण राहिलं नाही. मार्केट आत्ता जर कंपन्या आल्या, बोरची जागा आहे, कंपन्यांसाठी जागा राखीव आहे नगरपालिकेची, तिथं जर कंपन्या आल्या तर नेतृत्वाने याचा विचार केला तर होऊ शकतं चांगलं. सध्या काय वाटतं इथं राष्ट्रवादी भाजपाशी लढत आहे, काय कोण निवडून येईल असं वाटतं? कोणाचं वारं वाटतं? अजून तरी मला नक्की सांगता नाही येणार, कारण अजून वातावरण तसं तापलेलं नाही. ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगता येईल. म्हणजे अटीतटीची होईल असं वाटतं, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला होता. नाही, विधानसभेचं कसं असतं की मुद्दे वेगळे असतात. हे स्थानिक मुद्दे आहेत ना, हे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. पाणी, नंतर अतिक्रमण, रोड, कस्टमर नाहीत, ह्या ज्या भूमिका आहेत. कस्टमर असं म्हणत नाही मी की म्हणजे आलेला प्रत्येकजण इथंच पेठेतच आला पाहिजे, परंतु जर त्या कस्टमरकडे जर पैसे व्यवस्थित असतील, कमाई व्यवस्थित असेल, तर ऑटोमॅटिक ते विक्री होत राहते ना. टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण भोर तालुक्यामध्ये आलेलो होतो. भोर नगर परिषदेमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयीच आपण येथील नागरिकांकडून जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर भोरमधील नेमक्या काय नागरी समस्या आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर भोर नगर परिषदेवरती कोणाची सत्ता येणार हे निकालाच्या नंतरच कळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.